57 कोटींच्या सायबर फ्रॉडचा पर्दाफाश, उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 6 आरोपी अटकेत. उल्हासनगर. सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाते पुरवणे आणि ऑनलाईन बेटिंग व गेमिंगच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा उल्हासनगर गुन्हे शाखा घटक 4ने पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून तब्बल 57,25,44,284 रुपयांच्या सायबर फसवणुकीचा उलगडा केला आहे. उल्हासनगर परिसरात ऑनलाईन बेटिंग आणि सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती पुरवणारी टोळी सक्रिय असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार गणेश गावडे व सतीश सपकाळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा घटक 4च्या पथकाने छापा टाकून या टोळीच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहोळ येथील सायबर सेटअप उद्ध्वस्त. तपासादरम्यान पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे सुरू असलेला संगणकीय सायबर फसवणुकीचा मोठा सेटअप पूर्णपणे उद्ध्वस्त केला. कारवाईत पोलिसांनी पुढील मुद्देमाल जप्त केला आहे. 3 लॅपटॉप, 21 मोबाईल फोन, 23 सिम कार्ड, 155 एटीएम कार्ड, 105 बँक पासबुक व चेकबुक, 74,350 रुपये रोख रक्कम. देशभरात 16 तक्रारी दाखल. जप्त केलेल्या बँक खात्यांची तपासणी केली असता भारतभरात दिल्ली, पंजाब, ओडिशा, महाराष्ट्र एकूण 16 सायबर पोर्टलवर या खात्यांविरोधात तक्रारी नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे. या खात्यांमधून तब्बल 27.25 कोटी रुपयांचा सायबर फ्रॉड झाला असून फसवणुकीची काही रक्कम आरोपींच्या एटीएम कार्ड व बँक खात्यांमध्ये आढळून आली आहे. ही मोठी कारवाई पोलीस सहायुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप-आयुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, सपोनी श्रीरंग गोसावी, पोहनी अशोक पवार, सपोनी बबनवांडे यांच्यासह गुन्हे शाखेच्या संपूर्ण पथकाने पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गज्जल करत आहेत.